अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीव तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। भाजीपाला कॅरेटच्या आड लपवून जिवंत वन्य प्राणी आणि पक्ष्यांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की मालेगावहून गुजरातकडे जाणाऱ्या एका लाल रंगाच्या आयशर वाहनातून प्रतिबंधित वन्यजीवांची तस्करी होणार आहे। ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक रवाना करण्यात आले। विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बर्डीपाडा टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन क्रमांक MH41AU2352 थांबवून तपासणी करण्यात आली। तपासणीवेळी भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत प्राणी व पक्षी आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी खालील 3 आरोपींना ताब्यात घेतले। शहजाद अहमद अतिक अहमद वय 47 अब्दुल नगर मालेगाव। मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक वय 32 पजतन चौक मालेगाव। शेख सोहेल शेख अफजल कुरेशी वय 24 गुलाब पार्क मालेगाव। चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की मालेगाव येथील काही व्यक्तींनी हे वन्यजीव गुजरातमधील बडोदरा येथे पोहोचवण्यासाठी दिले होते। या कारवाईत पोलिसांनी 5 कोल्हे, 99 अलेक्झांड्रीन जातीचे पोपट आणि 190 तितर पक्षी असा एकूण सुमारे 23,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सर्व वन्यजीव सुरक्षित अवस्थेत वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, ASI राकेश वसावे तसेच पोलीस कर्मचारी दिनेश चित्ते, विशाल नागरे, मनोज नाईक, सचिन वसावे, जितू पाडवी, तोरवणे आणि अभय राजपूत यांनी पार पाडली आहे। श्री न्यूज नंदुरबार।